चेक बाउन्स प्रकरणी यवतमाळ न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे. उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी दिलेले धनादेश अनादरित झाल्याच्या प्रकरणात यवतमाळ येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी एक ऐतिहासिक निकाल दिलेला आहे. या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला तब्बल 13 लाख रुपयाचा दंड आणि 1 महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे. यवतमाळ येथील रहिवासी श्री जवाहर चोईथराम गोविंद राणी यांनी संजय छाबडा यांना 10 लाख रुपये उसने दिले होते. ही रक्कम परत करण्यासाठी छाबडा यांनी प्रत्येकी 5 लाख रुपयाचे 2 धनादेश दिले होते. मात्र बँकेत हे धनादेश वटले नाहीत आणि ते बाउन्स होऊन परत आले. कायदेशीर नोटीस देऊनही आरोपीने दाद न दिल्याने अखेर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. या खटल्यामध्ये फिर्यादी जवाहर गोविंदानी यांची बाजू ॲडव्होकेट इम्रान देशमुख यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडली. ॲडव्होकेट इम्रान देशमुख यांनी आपल्या अंतिम युक्तिवादात फिर्यादीची तक्रार, साक्षी पुरावे आणि कायदेशीर दस्तऐवज न्यायालयाच्या समोर भक्कमपणे सादर केले. त्यांच्या या युक्तिवादाने आणि सादर केलेल्या पुराव्याच्या जोरावर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले. या कायदेशीर लढाईत ॲडव्होकेट इम्रान देशमुख यांना ॲडव्होकेट युवराज धांदे आणि ॲडव्होकेट मनीष जयस्वाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने संजय गुरुमुखदास छाबडा याला दोषी ठरवून आरोपीने ही रक्कम फिर्यादीला देणे बंधनकारक आहे असे सांगितले व आरोपीला 1 महिना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. जर आरोपीने दंडाची रक्कम भरण्यास कसूर केली तर त्याला अतिरिक्त 15 दिवस कारावास भोगावे लागेल. यवतमाळ न्यायालय परिसरातील या निकालाची सध्या सर्वत्र चर्चा असून ॲडव्होकेट इम्रान देशमुख यांनी फिर्यादीला न्याय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.